तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट असून शेवटपर्यंत त्यांच्यामध्ये एकवाक्यता झालीच नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातला वाद हा मिटलाच नाही आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर उलथापालथ झाल्याचं राऊतांनी म्हटलं। तसंच भाजपला मदत करण्याची भूमिका कधीच नसून चंद्रपूरमधल्या सदस्यांनी उद्धव ठाकरे मुंबईत त्यांना बोलावणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे। दुर्दैवानं काँग्रेस पक्षांच्या तिथे दोन गट आहेत, दोघांनी वेगवेगळं रजिस्ट्रेशन केलं असेल, आपण पाहिलं असेल। काँग्रेस पक्षाच्या दोन गटामध्ये एकवाक्यता शेवटपर्यंत होत नव्हती, झाली नाही। आम्ही त्या संदर्भात वरिष्ठांशी बोललो। खासदार श्रीमती धानोरकरांशीही बोलणं झालं, विजय वडेट्टीवारांशी बोलणं झालं। तरीही जर त्या दोघांमधलेच मिटत नाही, अशा वेळेला स्थानिक राजकारणामध्ये काय उलथापालथ झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, महापौरपद वगैरे दिलं। त्या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे लक्ष घालत आहेत। स्वतः कदाचित 1-2 दिवसात त्या लोकांना इथे मुंबईत पाचारण केलं जाईल आणि त्यानंतरची पुढली खबर मी तुम्हाला देईन। पण एक सांगतो, मी तुम्हाला माननीय उद्धवजींचं परत एकदा सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका त्यांची नव्हती आणि आजही नाही। ज्या भारतीय जनता पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, चिन्ह चोरायला मदत केली, अशा चोरांना पाठिंबा देऊन कुठेही सत्तेवर आणू नका, हे त्यांचे स्पष्ट आदेश चंद्रपूरसाठी होती। या उपर जर कोणी सुपर उद्धव ठाकरे झाले असतील तर मला माहित नाही। वरुण सरदेसाई योग्य वाटेल तो निर्णय उद्धव ठाकरे आहेत का? नाही, उद्धव ठाकरे एकच आहेत। जसे बाळासाहेब ठाकरे एक, जसे उद्धव ठाकरे एक आहे। मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो। मी किती